1659 साल. दख्खनची भूमी थरथरत होती. कारण आदिलशाहीचा सर्वात क्रूर, धूर्त आणि बलाढ्य सरदार अफझल खान स्वराज्य संपवण्याच्या इराद्याने निघाला होता. त्याचं एकच ध्येय होतं, छत्रपती शिवाजी महाराज यांना जिवंत किंवा मृत पकडायचं. अफझल खान प्रतापगडाच्या दिशेने येताना मंदिरं उद्ध्वस्त करत होता, संतांना त्रास देत होता आणि उघड उघड शिवाजी महाराजांना आव्हान देत होता. त्याला वाटत होतं, हा डोंगरातला राजा माझ्यासमोर किती टिकणार. पण त्याला हे माहीत नव्हतं, तो ज्या सिंहाला भेटायला चालला आहे तो आधीच प्रत्येक चाल ओळखून बसलेला आहे. शिवाजी महाराजांनी परिस्थिती ओळखली. खुल्या युद्धात शत्रू बलाढ्य होता, म्हणून त्यांनी युद्ध नव्हे बुद्धीचा डाव खेळायचा ठरवला. अफझल खानाला भेटीचा निरोप पाठवण्यात आला. भेट ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी एका तंबूत. पण महाराज साधे नव्हते. त्यांना माहीत होतं, ही भेट नाही, हा मृत्यूचा सापळा आहे. म्हणून त्यांनी गुप्त तयारी केली. अंगाखाली वाघनखं, कमरेला बिचवा, बाहेरून साधे पण आतून सज्ज. अफझल खान मात्र गर्वात होता. तो तलवार घेऊन अंगावर कवच घालून आला. त्याला वाटलं, आज शिवाजी संपले. भेट सुरू झाली. दोघे एकमेकांच्या जवळ आले. औपचारिक शब्द झाले आणि अचानक अफझल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार केला. तोच क्षण शिवाजी महाराज सावध होते. क्षणात वाघनखं बाहेर आली, छातीत खोलवर घुसली. बिचव्याचा घाव आणि अफझल खान जमिनीवर कोसळला. तो फक्त एक माणूस मारला गेला नव्हता, शत्रूचा गर्व मारला गेला. अन्यायाचा अंत झाला आणि स्वराज्याचा आत्मविश्वास जागा झाला. बाहेर दबा धरून बसलेले मावळे तुटून पडले. आदिलशाहीचं सैन्य पळालं. प्रतापगडावर भगवा फडकला. हा वध फसवणूक नव्हता, हा होता आत्मसंरक्षण बुद्धीचा विजय. अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला राजा म्हणूनच इतिहास म्हणतो, शिवाजी महाराज तलवारीने नव्हे तर बुद्धीने जिंकणारा राजा होता. जय भवानी, जय शिवाजी.